पण मग काय होतं अशा असतं जेव्हा तुम्ही असं काम करत असतात ना तेव्हा तुमच्यावर फार नजर असते. म्हणजे तुम्ही बघता म्हणजे तुम्ही आता परवा अमरावतीला होतात तुम्ही ते एक भाषण करता करता तुम्ही सावजीबद्दल बोललात तुम्ही की नाही, सावजीचे मी बोललो नाही, तो प्रश्न होता. हां प्रश्नाच्या अनुषंगाने ते हा काही पण कमेंट तुमचं वाक्य असं होतं की सावजी खाल्लं तर मी 1 महिना आजारी मी पडेन. माझ्याबद्दल बोललो, व्यक्तिगत बोला ते माझ्याबद्दल पण बोललोय. हां हे बघा हा तो तुमचा नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असतं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो म्हणजे काय ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. मी इथं बोलतोय कशाबद्दल, हार्ट अजून दुसरं तयार होईल. मी बोलतोय कशाबद्दल त्याच्यात आलेलं आहे, तोच व्हिडिओ आहे. हां फॅटी, ऑइली, सॉल्टी, शुगर. पण तुम्हाला माहिती आहे की तिथे आंदोलन झालं आज I हलबा don't think समाज so. आपण हलबा समाजाने आंदोलन केलं की सावजी ही आमचं कल्चर आहे त्याची तुम्ही बदनामी करताय असं. ॲब्सोल्युटली नॉट. मी काय खातोय माझ्याबद्दल मी खाल्लं तर, आणि त्याचं जर बघायचं झालं, तुम्ही खाता का नॉनव्हेज? नॉनव्हेज खातो ना. कमी खातो पण खातो. हां बरं 2008-09ला मी तर CEO होतो जिल्हा परिषद. हं. आणि आपला कॉमन फ्रेंड आहे, नंतर नाव सांगे, इथं नाव घेऊन जी बोलू. जी जी त्यांनी मला आलं मला लक्षात. जेवायला घेऊन गेलं हां सावजीला. हां म्हणलं मला माहीत नाही आहे. नाही चांगलं, एकदम चांगलं स्पेशल डिश आहे. म्हणलं ठीक आहे. गेलो, बघितल्याच अगदी एवढं लाल आणि तिखट दिसलं, ऑइली दिसल्यानंतर अरे मी खाऊ शकणार नाही. दिसतंय तसं, तेवढं तिखट नाही म्हणे. मी 1 घास खाल्ला आणि उठलो. सेकंड घास नाही खाऊ शकलो. आता इथं मी कोणत्या ब्रँडला ब्लेम करतोय का? ॲब्सोल्युटली नाही, ॲब्सोल्युटली नाही. इथं मी बोलताना काय सांगितलं, याच्यातला मेसेज हाच आहे, सॉल्टी, ऑइली, फॅटी, शुगर. पण मग असा तुझा अर्थ हाच होता की ते सावजी जेवण हे ऑइली आहेच सॉल्टी आहे ना, ते फॅक्टच आहे ना, तुम्ही बघत नाही का? पण मग त्यांचा त्याच्यावरती आक्षेप आहे की आमचं नाही, जेवण नाही, त्यांचं नाही, नाही की absolutely आमच्या नाही. ते फूड कल्चरचा भाग आहे कारण सावजी फूड हा ना मी हलवा कोणत्या कल्चरबद्दल बोललोय ना कोणत्या कम्युनिटीबद्दल बोललोय, आपल्या फूड हॅबिट्सबद्दल बोललोय. प्लीज अंडरस्टँड इट व्हेरी केअरफुली. इट इज अबाउट आवर फूड हॅबिट्स. आणि मी इथं आल्यापासून याच्या फूड हॅबिट्सवर खूप बोलतोय. त्याचं कारण असं आहे की आपल्या फूड हॅबिट्स आत्ताही आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय मागणी करतोय, मला स्पायसी द्या, मला चांगलं खायला द्या, तर्री जे काय असेल, बरोबर आहे. दॅट इज व्हेअर वी आर रॉंग. आपण मागायला काय पाहिजे, सेफ आणि स्टँडर्ड फूड. पण जिभेला चोचलं असं ना, जिभेला माझा आवडतं तोच तिखट मुद्दा आहे. झणझणीत. तुम्हाला टेस्टसाठी खाऊ नका, शरीराच्या आवश्यकतेसाठी खा. दॅट इज द चेंज आपल्याला आपल्या इटिंग हॅबिटमध्ये आणायचं आहे. ते चेंज काय आहे तुम्ही ऐकून घ्या. चेंज काय आवश्यक आहे, इम्पॉर्टंट मुद्दा म्हणून बोलतो. बिलकुल. चेंज काय आवश्यक आहे. 1947ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस डिजीज बर्डन असा, म्हणजे टोटल पॉप्युलेशन म्हणजे जे डिजीज आहे ते कोणते असतात. डिजीज बर्डन हे कम्युनिकेबल डिजीजेस जवळजवळ 70% होते. आज भारतामध्ये नॉन कम्युनिकेबल डिजीज जवळजवळ 70%. हा जो चेंज आहे हा आपला वन ऑफ द मेजर फॅक्टर्स आपल्या इटिंग हॅबिट्सबद्दलचा आहे, आपण जे खातो त्याच्याबद्दलचं आहे. आणि तो चेंज करणं हे सर्वात मोठं चॅलेंज आणि सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्यामध्ये ॲज अ FDA कमिशनर म्हणून माझा रोल महत्त्वाचा आहे. म्हणून त्याविषयी बोलताना आपल्या फूड हॅबिट्स हा मला 1-2 वेळेस कोणतरी प्रश्न तुमचा सर्वात मोठं काय करावं असं वाटतं, तर ही मुवमेंट झाली पाहिजे. फूड हॅबिट्स आपले जे आहेत त्या स्टँडर्ड आणि सेफ फूडकडे गेल्या पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा गोल आहे. खाणं सेफ्टी ही सगळ्यांनाच हवी असते. पण ना मी जसं म्हटलं की जिभेचे चोचले पण असतात. आता बघ मुंबईत 1-2% आम्ही चौपाटीवरती 5% गेलो, पाणीपुरी खावीशी वाटते, भेळपुरी खावीशी वाटते, समोसा खावा असं वाटतं. म्हणजे मी जनरल ह्याच्याबद्दल बोलतोय. मग आता ते बंद करावं का मुंडे साहेब, का तुम्ही जाऊन उद्या तेही बंद करायला? आम्हाला भीती वाटते की आमची पाणीपुरी मुंडे साहेब बंद नाही, करून मी नाही टाकतील. बंद करायची. मग ज्या व्यक्तीच्या गरजा आहेत त्यांनी बंद करायचे. तुम्हाला डिजीज वाढून घ्यायची NCD तुम्ही खायचंच त्याची- नाही. नाही खायचंच नाही म्हणत नाही. तुम्ही योग्य खा हे म्हणतोय मी. काय भीती वाटतं ना की उद्या तुम्ही तिकडे जाल तेही बंद करून टाकाल? नाही, तुम्हाला भीती काय वाटते माझी मला कळत नाही. नाही, मी तर आल्यापासून इथं कोणी भेट आहे असं मला तरी वाटत नाही. सगळे हसतात इथं बघून. मग तुम्हाला भीती कशाची वाटते? नाही ते बंद होईल हो त्याची भीती. ना, तुम्हाला माहिती आहे का अयोग्य असेल तर बंद व्हायला पाहिजे, योग्य असेल तर चालू राहील. सोशल मीडियावरती मीम्स बनतात, तुम्ही बघितले असेल काय, जोक्स येतात सोशल मीडियावरती. म्हणजे आजच मी एक जोक वाचला की माझी बायको सध्या किचन अशी अस्वच्छ ठेवते की जेणेकरून तिकडे मुंडे साहेब येतील, किचन कायमचा सील करून टाकतील आणि कामापासून पण सुटका हे मिळेल. आपण बघितलं पाहिजे जनजीचं क्रिएटिव्हिटी किती आहे बघा. पण हे सगळं हा झाला फूडचा भाग. तुमच्या डिपार्टमेंटच्या 2 भाग आहेत, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. औषधांकडे अजून तुमचा फार मोर्चा नाही असं आपल्याला वाटतं. मी भरपूर कारवाई केलेल्या आहेत.
पण हे फूडमध्ये कारवाई झाल्यामुळे ते जास्त झाकळलं गेलेलं आहे. बरं. तिथे सुद्धा खूप कारवाई केलेल्या आहेत. हॉस्पिटल्समध्ये आपण हॉस्पिटलमध्ये मॅन्डेटरी त्या मेडिसिन फार्मसीमधून घ्यायचं नाही याची ऑर्डर काढे, त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. आपण हे फार कॉस्मेटिक्स गरजेचं आहे. म्हणजे हॉस्पिटल Already. शाळेत युनिफॉर्म घेणं कंपल्सरी करतात, तसं हॉस्पिटल नाही करता येत नाही. आपण ऑडिशन बऱ्यापैकी पाळले जातात. नाही केलं तर 1-2 हॉस्पिटल आपण कारवाई पण केलेली आहे. नागपूरमध्ये एक झाली, सोलापूरमध्ये झाली, अजून पुण्यामध्ये एखाद दुसरी झालेली आहे, झालेल्या आहेत त्या. कॉस्मेटिक्सवरती आपण कारवाई केल्या, ॲलोपॅथीवरती केल्या, आयुर्वेदिक याच्यावरती केल्या, इक्विपमेंट्सवरती केल्या, ग्लोव्जवरती केल्या, सगळ्या प्रकारच्या कारवाई केल्यात आपण. मला एक सांगा, म्हणजे हा खूप लोकांना पडला प्रश्न. म्हणजे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुट्ट्या गोळ्या मिळतात, किंवा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की मला एक गोळी हवी आहे डोकेदुखीची, ना ती अख्खी स्ट्रिपच. काय कायदा काय सांगतो म्हणजे हे अनेकांना जाणून की सुट्टी गोळी मिळू शकते, की तुम्हाला अख्ख्या स्ट्रिपच सुट्टी म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे समजा म्हणजे पार्ट ऑफ द पॅकेट. हां, म्हणजे एका बिलकुल, पाकिटात बिलकुल. 12 गोळ्या आहेत ना, त्यांना- त्यातली एक गोळी काढून द्या. येस, बिलकुल द्यावं लागते. म्हणजे मला समजा डोकं दुखतं तर मी अख्खी स्ट्रिप का घेऊ? नाही, असं नाही घ्यायची, अपेक्षाच नाही. असं असेल तर कंप्लेंट करा, कारवाई करू. अच्छा, म्हणजे हे प्रेक्षकांना जाणून घेणं खूप Yes. गरजेचं आहे की मेडिकलमध्ये मी गेलो, म्हणजे एका स्ट्रीप 10ची आहे आणि तुम्हाला 5 पाहिजेत आणि तुम्ही 5 मागितला, तुम्हाला 5च दिलं पाहिजे, 10 नाही. जे देणार नाहीत त्यांच्यावरती काय कारवाई कारवाई ते काय होऊ शकते? लायसन्स रद्द सुद्धा होऊ शकतं. अच्छा, Yes, ते जर प्रूव्ह झालं तर आम्ही लायसन्स पण रद्द करू शकतो. जे प्रेक्षकांनी ही फार महत्त्वाची बाब जाणून घेणं खरं तर गरजेचं आहे की हाही एक औषधातला भाग आहे. हा मेडिकलचा, जे सुरुवातीला मुंडेसाहेब म्हणाले की एम्पॉवरमेंट ही अधिकारांची लोकांना नाही, लोकांना आपले अधिकार कुठे बघायला मिळतील या सगळ्यांबाबतचे. हे सगळे रूल्सच्या वेबसाईट पण अवेलेबल आहेत. अच्छा, पण बऱ्याच गोष्टी काही टेक्निकल करताय असतात. याच्यावर जनजागृती तुम्ही वेगळी की तुमचे अधिकार जाणून घ्या, सर्वात know महत्त्वाचं your तुम्हाला rights. असं वाटत नाही का गेल्या 2 महिन्यामध्ये आपण ज्या कारवाई बिलकुल, करतोय, बिलकुल. प्रेस होतो, याच्यामध्ये अवेअरनेस वाढलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये एवढं मोठं आपण बोललोय, त्याच्यामध्ये अवेअरनेस हा खूप गरजेचा आहे. आणि म्हणून माझं हेच म्हणणं आहे की नागरिकांनी याच्यामध्ये जास्त अवेअर होण्याची गरज आहे, ॲक्टिव्ह होण्याची गरज आहे, सजग होण्याची गरज आहे. आणि जे खातोय त्या बाबतीत ती क्वेश्चन करण्याची गरज आहे. विकत घेताना फक्त एक्सपायरी आणि प्राईस एवढ्यापुरतं मर्यादित न बघता त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत, कन्स्टिट्युएंट काय आहेत ते बघा, ते वाचा. कारण बऱ्याच ठिकाणी असे प्रॉडक्ट असं चुकीचे मिसलिडिंग नाव असतं आणि आपण काहीतरी वेगळंमध्ये बघतो, ते वेगळंच असतं. ते वाचा आणि त्याच्यानुसार निर्णय घ्या. तुम्ही आता एक शाळेचा निर्णय घेतला, शाळेच्या भोवती जंक फूड अलाउड नाही. त्यात आणखी एक म्हणजे आम्ही ज्या विषयावरती चर्चा करताना आम्हाला ते काही एनर्जी ड्रिंक्स आजकाल खूप मुलांमध्ये खूप पॉप्युलर आहेत, ते फार घातक आहेत वगैरे, त्याच्यावरती पण आता मोर्चा वळवणार आहेत का? ऑलरेडी ते आहेत. हे आपण लक्षात घ्या की हे 2020च्या रेग्युलेशन्स आहेत, हे 2026चे नाहीत किंवा तुकाराम मुंडेंनी काढलेले नाही, पण नाही. तुम्ही इम्प्लिमेंट तुम्ही म्हटलं की आहेत नियम, पण मी इम्प्लिमेंट Yes. करतो म्हणून आता म्हटलं. त्याच्यामध्ये आपण जे म्हणलं सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक, ही एनर्जी ड्रिंक नावाचं प्रॉडक्टच इंडियामध्ये अपेक्षित नाही आहे. कारण फूड सेफ्टी ऑथॉरिटीमध्ये जे फूड कॅटेगरी केलं त्याच्यामध्ये कुठेही एनर्जी ड्रिंक अशी कॅटेगरी नाही आहे. बरं, हां, आणि त्याच्यामुळे मध्ये फूड सेफ्टी ऑथॉरिटीने जे काही नावं लिहिलेले आहेत त्या कंपन्यांना ऑलरेडी नोटीस दिलेल्या आहेत. त्याच्यावरती जे काही नियमानुसार कारवाई व्हायची ती पुढे होईलच. परंतु 50 मीटरच्या आतमध्ये ज्याला HFSS फूड्स म्हणतो, हाय फॅट, सॉल्टी आणि शुगर, हे बॅन आहेत विक्रीसाठी, ॲडव्हर्टाईजसाठी किंवा सेलसाठी. म्हणजे हे जे आहेत शाळेच्या 50 मीटरच्या आवारामध्ये, ते इम्प्लिमेंट आपल्याला करायचं आहे. हे काय करायचं आहे तर हे करायचं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती त्यांना आवश्यक तेच फूड भेटलं पाहिजे. न्यूट्रिशन्स किंवा बॅलन्स डाएट ज्याला म्हणतो, त्या गाईडलाईन्सच्या बॅलन्स डाएट फॉर चिल्ड्रन इन द स्कूल त्या इम्प्लिमेंट करायच्या. कारण त्यांचा ग्रोथ त्या याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे प्रोटीन, मॅक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स या सगळे त्यांना भेटले पाहिजेत. आणि हे जर फूड भेटलं तर त्याचे ॲडव्हर्स इम्पॅक्ट पर्टिक्युलरली NCDच्या बाबतीत खूप होतात. म्हणून त्याप्रमाणे निर्णय घेतला. आणि हे निर्णय घेताना न्यूट्रिशन कसं असावं हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी डिसाईड केलं स्कूलमध्ये याचं न्यूट्रिशन, आणि त्याच्या अनुषंगाने ह्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनाने ते अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून याच्यामध्ये पेरेंट्सनी, शाळेने आणि शासनाने, प्रशासनाने याच्यावरती काम करण्याची गरज आहे. तेच आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न जो विचारल्याशिवाय तुमची मुलाखत पूर्ण होत नाही. कधी तुम्हाला हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे, तरी मला हा प्रश्न विचारण्याचा मोह टाळता येत नाही. इतकी सगळी चर्चा तुमच्याबद्दल होते. अनेक जण म्हणतात की तुकाराम मुंडेंसारखा राजकारणी हवा, तुकाराम मुंडेंसारखे मंत्री हवे, लोकप्रतिनिधी हवा. कधी येतो मनात विचार पुढे मागे जाऊन राजकारणात यावं? ॲब्सोल्युटली नाही. कधीच नाही. मला लिमिटेशन माहिती आहेत. मी एक पब्लिक सर्वंट आहे, सिव्हिल सर्वंट आहे. माझा रोल मला माहिती आहे. इट्स नॉट माय कप ऑफ टी. का बरं वाटतं राजकारण तुम्हाला जमणार नाही? शेवटी तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन हा महत्त्वाचा भाग आहे, जे तुम्ही उत्तमरित्या करताय. तर जे उत्तमरित्या करतं तेच केलं पाहिजे ना. पण तिथे मर्यादा आहेत ना शेवटी. एका वेळेला नंतर रिटायर व्हावं लागेल. प्रत्येक ठिकाणी मला दॅट इज ओके. आता तुम्ही असं म्हणणार 25 वर्षांनी मी काय करणार, तुम्हाला तरी माहिती आहे की तुम्ही 25 वर्षांनी काय करणार आहे. मला जो रोल आहे, आय एम अ सिव्हिल सर्वंट, आय एम अ पब्लिक सर्वंट, तो करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि मला वाटत नाही की मी राजकारणात उतरून ते काम करू शकेल. माझ्या लिमिटेशन्स मला माहिती आहेत. त्याच्यामुळं आय एम
परफॉर्मिंग माय रोल ॲज इज एक्सपेक्टेड. असं वाटतं कधी आता इतक्या प्रत्येक पटापटा 4 वेळा डिपार्टमेंटमधून तुम्ही या इथून बदली तिकडे आली, असं वाटतं का इथे आता किती दिवस राहील, असा तो विचार डोक्यात येतो कधी की नाही शिवत की ठीक आहे? नाही, आता ते विचार करून मी सांगितलं, सोडून दिलेलं आहे मी ते. ठीक आहे. तुकाराम मुंडेजी, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना, थोड्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला तुमच्याशी गप्पा मारताना. तुम्ही अगदी टू द पॉईंट बेधडकपणे सगळी उत्तरं दिली. बोलताना खरं तर आज नवीन गोष्टीसुद्धा कळल्या, प्रेक्षकांनासुद्धा 4 नवीन गोष्टी तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्यात. तुम्ही ज्या प्रकारे डिपार्टमेंटची काळजी घेतात, स्वतःची घ्या, कारण अशा अधिकाऱ्यांची आपल्याला गरज आहे. कारण बघा, इतिहास सांगतो, तुकाराम जेव्हा फार डोईजड व्हायला लागतो तेव्हा गाथा पाण्यावर तरंगायला लागते इंद्रणीवरती. तुम्ही त्याची काळजी घ्यावी आणि तुमचं काम उत्तमरित्या चालू ठेवावं, या अपेक्षेसह आजच्या टू द पॉईंटमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.